सर्वांना पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी छान अशी देवपूजा करून घेतली. छान साडीसुद्धा नेसली होती आणि मग मला शिवलीला अमृताचं पारायण करायचं होतं. मग मी ते पारायण करण्यासाठी बसली. तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही 3 दिवस, 7 दिवस किंवा 15 दिवसांचं सुद्धा करू शकतात. मी इथे 7 दिवसांचं केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी 2 अध्याय येतील आणि शेवटच्या दिवशी मात्र 3 अध्याय येतील. सगळे मस्त छान असं मी वाचून घेतलं 2 अध्याय. त्यानंतर नमस्कार केला, एक माळ ओम नमः शिवायचा जाप केला आणि त्यानंतरच मग सकाळी जेव्हा मी पूजा केली होती तेव्हा महादेवाच्या पिंडीला छान असे बेलाचे पानं आणि शिवमूठ वाळवून घेतली होती. त्यानंतर पूजा करून झाल्यानंतर आवरायला घेतलं. हे बघा, स्वामीची दिवसभर अशी मस्ती चालू असते. तो साई जेव्हा असतो तेव्हा साईला पकडून चालतो आणि साई नसला तेव्हा मग असं गाडीला पकडून चालतो. सकाळी परत जरा पार्लरचे कस्टमर होते. मी ते दाखवलेलं नाही कारण की प्रत्येक कस्टमरला ते कम्फर्टेबल वाटेलच असं नाही, म्हणून मग मी ते दाखवलं नाही. मग त्यानंतरच सायंकाळची वेळ झाली होती. मग छान असं मंदिरातसुद्धा जायचं होतं आणि स्वयंपाकसुद्धा करायचा होता. मग छान वरण भाताचे कुकर लावून दिले, मिरच्या कट करून छान असे शिजायला लावून दिल्या. तोपर्यंत दुपारचे भांडे घासलेले लावून दिले आणि पुसून वगैरे घेतले. भांडे जे काही घासायचे होते ते घासून घेतले. छान असं पोळींचं पीठ भिजून मंदिरात जाऊन आले, पूजा करून आले. येताना छान अशी ही माळ आणली होती. त्यानंतरच हा नाग देवतेचा फोटो आणला होता जो उद्या लावेल. असा होता माझा आजचा दिवस.